लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. रम्या आणि वसवत्यापासून चालू करू असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे चालू करतात बघा प्रेक्षक लॅपटॉप. तर आता इथे फुटेज चालू होतो. तर आता इथे दोघेही पाया पडत असतात रम्या आणि वसवत्या. तर आता जीवा दिसतो. तर आता इथे वसवत्या म्हणते काय एवढंच काय हे मूर्खपणा. अगं रम्या काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्याला काय बोलायचं समजतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता ती विचारात पडते रम्या आणि आता तिला खूप मोठा शॉक बसतो. तर आता रम्या म्हणते ओ गॉड असं म्हणते आता इथे रम्या काय झालं असं म्हणते आता वसवत्या. आई अगं तुझ्या लक्षात आलं नाही का असं म्हणते आता इथे रम्या. काव्याचा बॉयफ्रेंड असं म्हणते आता रम्या. तेच म्हणते कुठे आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाहीये असं म्हणते आता इथे वसवत्या. इथे मला फक्त काव्या दिसते आणि जीवा असं म्हणते आणि आता शॉक बसतो बघा प्रेक्षक वसवत्याला पण. तर आता खूप मोठा शॉक बसतो वसवत्याला. जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या. यस असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही ना. ते बघ तोय आपण असं म्हणते आता इथे रम्या. काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे असं म्हणते आता इथे रम्या. काव्याचा बॉयफ्रेंड जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या. काव्याचा बॉयफ्रेंड जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या. काव्याचा बॉयफ्रेंड जीवा असं म्हणत म्हणत चक्करून पडतात बघा प्रेक्षक हो वसवत्या. तर आता रम्या म्हणते आई आई डोळे उघड ना आई असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजींना दाखवलंय आणि आता इथे काव्या म्हणते ह्या महिन्यात काय घडणार आहे असं म्हणते आता इथे काव्या. जे घडणार आहे ते घडणारच आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक. तर सगळ्यांना शॉक बसतो खूप मोठा. तर आता इथे काव्या म्हणते पण आता काय घडणार आहे गुरुजी असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे माणिनी म्हणते सांगतील गुरुजी. मी मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणते आता इथे माणिनी. आहो तुम्ही जरा थांबा गुरुजींपाशी असं म्हणते माणिनी. हो असं म्हणतो आता इथे विक्रम. तो माझ्याबरोबर बसला तर त्याच्या कंपनीच्या लोगोचं काम कोण करणार असं म्हणतो आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक हो. कमाल आहे तुमची असं म्हणतो आता इथे विक्रम. कमाल आहे तुम्ही गुरुजी असं म्हणतो आता इथे विक्रम. खरंच खरंच देवी शक्ती आहे तुमची असं म्हणतो आता इथे विक्रम. तुम्ही माझ्या आरपार बघू शकता हो तुम्ही असं म्हणतो आता इथे विक्रम. हो अगदी आरपार असं म्हणतो आता इथे गुरुजी. समोरच्या मनातलं सुद्धा असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा आणि काव्य एकमेकांकडे बघता बघा प्रेक्षक. मला माहिती आहे विक्रम तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे असं म्हणतो आता इथे गुरुजी. पण मानिनी म्हणते म्हणून तुला मला सहन करावं लागतं असं म्हणतो आता गुरुजी. नाही हो गुरुजी तसं काही नाही असं म्हणतो विक्रम. असू दे असं म्हणतात आता गुरुजी. जा जा तू तुझा लोगो तयार कर जा. तुझी वाट बघतोय जा असं म्हणतो आता इथे गुरुजी. बरं बरं गुरुजी असं म्हणतो विक्रम आणि आलोच असं म्हणून निघून जातो तो तिथून. तर आता इथे विक्रम निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता माणिनी म्हणते मी चहा घेऊन येते हा असं म्हणते आता इथे माणिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजी बसलेले असतात. जीवा नंदिनी आणि पार्थ आणि काव्या मात्र असतात बघा प्रेक्षक हो आणि सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात. तर आता जीवाला आठवतं जे घडणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे असं म्हटलेलं असतं. तर गुरुजी तर आता घाम येतो खूप जीवाला बघा प्रेक्षक हो. आणि आता तो घाम पुसायला लागतो खूप आणि आता काव्याला पण खूप भीती वाटायला लागते की पैडाच्या हातातून खाली पडलेला असतो ना. ती भरवत असते जीवाला तेव्हा आणि त्याच वेळी गुरुजी आलेले असतात. तर आता तिला पण सगळं आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. काय होणार आहे पुढे म्हणून तिला भीती वाटायला लागते खूप. तर आता इथे नंदिनी बघते जीवाकडे. नाही नाही मी ठीक आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे रम्या पाणी मारते वसवत्याच्या तोंडावरती बघा प्रेक्षक हो. आई उठना उठना असं म्हणते आता इथे रम्या. अगं उठ उठ आम्हाला सापडलाय काव्याचा बॉयफ्रेंड असं म्हणते रम्या. काय काय असं म्हणते आता इथे वसवत्याने उठतात त्या. अरे बापरे असं म्हणते आता इथे वसवत्या. ऐक ऐक असं म्हणतात आता इथे वसवत्या. डोकं जड झालंय माझं असं म्हणते आता वसवत्या. रम्या अगं मी जे काय बघितलं ना पण आता माझं डोकं जड झालंय गरगरतंय एकदम असं म्हणते वसवत्या. तुझंच काय कोणी हे फुटेज बघितलं ना तर त्याचं डोकं गरगरायला लागेल असं म्हणते आता इथे रम्या. मग मला एक सांग हे जे काय आपण सगळं बघितलं ते खरंच खरं असेल का गं असं म्हणते वसवत्या. अगं मग काय गं आई असं म्हणते आता इथे रम्या. खरंच खरंच सगळं खरंच आहे असं म्हणते रम्या. माझा तर विश्वासच बसत नाहीये असं म्हणते आता इथे रम्या. असं कसं जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. कसं असू शकतं हे असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या म्हणते एक मिनिट. अगं आई ती सुनीता असं म्हणते रम्या. ती मामीची लहानपणीची मैत्रीण आहे ना. हो तिचं काय असं म्हणते वसवत्या. तिने जीवाला ओळखलं नसेल का असं म्हणते आता इथे रम्या. हो का असं म्हणते आता इथे वसवत्या. एक काम कर त्या सुनीताला फोन कर. तिलाच विचारूया की तिला माहिती होतं का की जीवा मानिनीचा मुलगा आहे ते असं म्हणते वसवत्या. फोन कर आणि फोन स्पीकरवरती टाक असं म्हणते आता इथे वसवत्या. फोन कुठे आहे फोन तिथे ठेवलाय असं म्हणते रम्या. किशी ग तू रम्या असं म्हणते कारण फोन लवकर सापडत नाही रम्याचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या फोन लावते. लाव फोन असं म्हणते वसवत्या. सुनीता सुनीता असं म्हणते रम्या. सावडला का नंबर असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता फोन लावते रम्या. स्पीकरवर टाक असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे हॅलो म्हणते सुनीता. हॅलो मी रम्या बोलते असं म्हणते आता इथे रम्या. सुनीताला बघा प्रेक्षक हो. मी आणि आई
तुमच्या कॅफेमध्ये तुम्हाला भेटायला आलो होतो असं म्हणते आता रम्या. मला आता तुम्हाला अटेंडर करायला अजिबात वेळ नाही असं म्हणते सुनीता. 1 मिनिट प्लीज प्लीज फोन ठेवू नका. खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज असं म्हणते रम्या. आता काय बोलायचं आहे तुम्हाला? मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं की माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. हो हो म्हणजे तुम्ही म्हणाला होतात. पण मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मामीच्या म्हणजे मानिनीची लहानपणाची मैत्रीण आहेत ना असं म्हणते आता इथे रम्या. रॉंग. ती आता माझी मैत्रिणी आहे असं म्हणते आता इथे सुनीता. ओ सुनीताजी असं म्हणते आता इथे वसवत्या. सुनीताजी असं म्हणते आता इथे वसवत्या. बालपणीची मैत्रीण ना तुम्ही. मला इतकं सांगा तुम्ही तिच्या मुलांना ओळखतच असाल नाही का असं म्हणते आता इथे वसवत्या. जीवा पार्थ पुन्हा पुन्हा काय बोलताय तुम्ही तेच असं म्हणते आता इथे सुनीता. हो मी त्यांना दोघांनाही ओळखते अगदी त्यांच्या लहानपणापासून असं म्हणते आता इथे सुनीता. फार जेव्हा 10वीत पहिला आला होता ना तेव्हा त्यांच्या पवारसाळीच्या घरी जाऊन मी त्याला बॅट गिफ्ट केली होती असं म्हणते आता इथे सुनीता. हा असं म्हणते वसवत्या. आणि जीवाला आहे मी तेव्हाच भेटले होते तेव्हा चाळीतल्या घरी गेले होते तेव्हाच असं म्हणते आता इथे सुनीता. आता इतक्या वर्षांनी विसर्जनाच्या दिवशी पार्थ भेटला होता मला पण जीवाशी नाही भेटू शकली असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक हो. आणि हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना असं म्हणते सुनीता. अहो असं म्हणते आता इथे वसवत्या. आता रम्या घेते फोन. हा म्हणजे तुम्ही बोललात त्या दिवशी असं म्हणते आता इथे रम्या. पण कमाल आहे ना म्हणजे तुम्ही मामीची इतकी जवळची मैत्रीण आहात तरी सुद्धा तुम्ही फॅमिली फोटोजमध्ये किंवा सोशल मीडियावर कुठेच जीवाला कधीच पाहिलेलं नाही का तुम्ही असं म्हणते आता इथे रम्या. मानिनी अहो सोशल मीडिया वापरते तरी का ती असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक हो. आणि मला एक सांगा तुम्ही सगळं का विचारताय मला असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वसवत्या घेते परत फोन. काय संबंध आहे सगळ्याचं असं म्हणते सुनीता. काय माहिती आहे का सुनीताजी असं म्हणते आता इथे वसवत्या. जीवा हो सगळा सुनीता सुनीता असं म्हणत होता मग मला वाटलं की तुमची आणि त्याची भेट झाली आहे आणि म्हटलं कन्फर्म करावं म्हणून फोन केला होता तुम्हाला. तर असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे सुनीता फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. काय बाई आहे ग ही बोल नाही ऐकत नाही धड असं म्हणते आता इथे वसवत्या. आपलं काम झालंय ना आता असं म्हणते रम्या. तुला कळतंय का आई? अगं ती असं म्हणते आता इथे रम्या. ती काव्या काय सॉलिड नशीब आहे तिचं असं म्हणते आता इथे रम्या. नाही तर काय असं म्हणते आता इथे वसवत्या. तिचा पास्ट ती सुनीता घरी आली होती तिच्या पास्ट बद्दल अफेअर बद्दल सांगायला असं म्हणते रम्या. आणि हा निखाराचा चटका सुद्धा तिला बसला नाही ग असं म्हणते रम्या. त्या निखारेचा नसेल बसला चटका पण घरातले हे 2 निखारे आता बाकीच्यांना चांगलेच चटके देणार आहेत असं म्हणते वसवत्या. आपण असं म्हणते आता इथे रम्या. असं म्हणते आता इथे वसवत्या. काय आहे ना रम्या आपल्या हाती जे फुटेज लागलंय ना ते फक्त फुटेज नाही आहे तो ना बॉम्ब आहे बॉम्ब असं म्हणते आता इथे वसवत्या. जस्ट इमॅजिन असं म्हणते वसवत्या. हा बॉम्ब जर का फुटला तर काय होईल असं म्हणते वसवत्या. ओ गॉड मी तर इमॅजिनही नाही करू शकत आहे खरंच असं म्हणते आता इथे वसवत्या. आई अगं विचार करून तू फुटेज बघितलं आणि तुला चक्कर आली. जर हे फुटेज असं म्हणते आता इथे रम्या नंदिनी आणि पार्थने बघितलं तर काय अवस्था होईल त्यांची असं म्हणते आता इथे रम्या. हे जेव्हा बॉम्ब फुटेल ना तेव्हाच कळेल रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. कधी फोडायचा हा बॉम्ब असं म्हणते रम्या. लवकरच असं म्हणतात वसवत्या. खरंच असं म्हणून मिठी मारते बघा प्रेक्षकावर रम्या वसवत्याला आणि दोघी खूप जास्त खुश होतात आणि आता एकमेकींना हग करतात आणि वरतीने म्हणतात की खूप छान झालं आणि खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक आणि खूप जोरजोरात हसतात सुद्धा. तर आता इथे गुरुजी पोथी बघतात बघा प्रेक्षक हो. 16 डिसेंबर असं म्हणतात गुरुजी. ह्या दिवशी धनुर्मास चालू होतो असं म्हणतात गुरुजी. त्या दिवशी माझ्या घरी मी तुमच्यासाठी यत्न करेन असं म्हणतात गुरुजी. तर आता जीवा म्हणतो गुरुजी नेमकं नेमकं असं काय घडणार आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे गुरुजी म्हणतात जे घडणार आहे ते अनपेक्षित राहणार आहे असं म्हणतात आता गुरुजी. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. वर्षाची सुरुवात पण अनपेक्षित झाली आणि वर्षाचा शेवट पण अनपेक्षितच होणार असं म्हणतात गुरुजी. तर सगळ्यांना खूप भीती वाटते बघा प्रेक्षक हो. पण सगळं तुमच्यावर आहे मुलांना असं म्हणतात गुरुजी. जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा असं म्हणतात गुरुजी. नाहीतर सगळं अर्धवट होऊन जाईल असं म्हणतात गुरुजी. ह्यावेळी तुमचा संकेत बहुधा आम्हाला कळलाय गुरुजी असं म्हणते मानिनी. त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या मनात जे काय आहे ते आता ओठांवर येऊ द्या असं म्हणते आता इथे मानिनी. कळलं का? तर आता सगळ्याला असतात बघा प्रेक्षक हो. प्रेम तुम्हाला दुबळं बनवतो असं म्हणतात आता इथे गुरुजी. पण प्रेमातच सगळं परत आणण्याची ताकद आहे असं म्हणतात आता गुरुजी. तेव्हा नीट विचार करा आणि मग निर्णय घ्या असं म्हणतात गुरुजी. तुमच्या निर्णयावरच ह्या वर्षाचा शेवट अवलंबून आहे असं म्हणतात गुरुजी. पण शेवट झाला तरी त्याला शेवट समजू नका असं म्हणतात ते. कदाचित ती नव्याची सुरुवात असेल असं म्हणतात ते. तर आता पार्थ म्हणतो मला काही समजत नाही आहे सगळं बाउन्सर गेलं आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या खूप घाबरलेली असते. खरं सांगू तर मलाही काहीच कळत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते पण ठीक आहे आपण गुरुजींचा आशीर्वाद घेऊया असं म्हणते आता इथे नंदिनी. बाकी सगळं तर ते करतीलच असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जोडपे दोन्हीही पाया पडतात बघा प्रेक्षक हो गुरुजींच्या. जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या. तर आता इथे गुरुजी आशीर्वाद देतात सगळ्यांना. तर आता ते काव्या आणि जीवाला आशीर्वाद देतात आणि
जीवा नंदिनीला वगैरे आशीर्वाद देतात बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सगळ्यांना आशीर्वाद देतात गुरुजी आणि सगळे आता आशीर्वाद घेऊन होतं त्यांचं. तर आता गुरुजी उभारतात. एकमेकांच्या हाताशी पकड सैल होऊ देऊ नका असं म्हणतात आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक हो. नाहीतर बघता बघता हवी गोष्ट हातातून निष्ठून जाईल असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे काव्याला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर तिला आठवतं कसं पार्थ म्हटलेलं असतो जे तोंडात आहे ते उठावर येऊ द्या असं म्हणतात इथे पार्थना. तर ते आठवतं बघा प्रेक्षक हो काव्याला. तर आता इथे काव्या क्रीम लावत असते आपलं आणि ती पार्थच्याच विचारात असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती आपले हात वगैरे लावून घेत असते त्या मॉइश्चरायझरने. त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या मनात जे काय आहे ते आता ओठांवर येऊ देत असं म्हटलेले असते ना माणीने. सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो इथे काव्याला. तर आता इथे काव्या बघते समोर सेंटकडे. तर आता इथे पार्थनी गिफ्ट केलेलं असतं ना ते सेंट, त्यामुळे आता इथे काव्याला आठवतं आणि ती आता बघते त्या सेंटकडे. तर आता इथे काव्या लाजते खूप. तर आता इथे नंदिनीला दाखवलं बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनीला पण आठवतं कसं जीवा तिला किश करणार असतो. तर आता सगळं तिला आठवायला लागतं आणि ती खूप लाजत असते बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे जीवा समोर येतो तिच्या आणि तिच्या हाताने पकडतो तो. तर आता इथे जीवा पण बसलेलं दाखवलंय आणि रोमॅन्टिक सीन दाखवलं बघा प्रेक्षक. आता इथे जीवा नंदिनीची. तर आता इथे रोमॅन्टिक गाणं लावलंय. तर आता इथे परत जीवा आणि नंदिनीचं खूपच जास्त रोमॅन्टिक सीन दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा नसतो ती इमॅजिन करत असते आता इथे नंदिनी सगळं हे गोष्टी. तर आता इथे नंदिनी खूप लाजत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला पण पार्थ दिसतो आरशातून बघता जायचा. तर आता इथे पार्थ आरशातून बघत असतो काव्याला आणि आता काव्या पण लाजत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ते सेंट मारते काव्या पार्थवर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थच्या छातीवर मारते ती. तर परत तो आता वळतो. तर आता पाठीमागे सुद्धा काव्या मारते त्याला ते सेंट. तर आता इथे सेंट मारून ती पार्थला पाठीमागून पकडते बघा प्रेक्षक हो काव्या आता इथे. आणि आता पाठीमागून हलक करते आता इथे काव्या पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ मध्ये हाताला पकडतो बघा प्रेक्षक हो. तर आता ह्यांचं तर खूपच रोमॅन्टिक सीन दाखवतात बघा प्रेक्षक हो काव्य आणि पार्थचं. तर ह्यांचं तर प्रॉपर रोमॅन्टिक सीन आहे बघा प्रेक्षक हो पार्थ आणि काव्याचा. तर आता इथे काव्या जरा दूर होते पार्थकडे बघून, कारण आता इथे खूप जवळ आलेला असतो पार्थ तिच्या, त्यामुळे आता ती लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या जात असते तेवढ्यातच. तर आता जाते बघा प्रेक्षक हो ती तिथून. तर आता ती जाते परत ड्रेस टेबलकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ परत तिला खुणवतो. तर आता तो परत हक सारखी साईन करतो. तर आता इथे काव्या बघते बघा प्रेक्षक आणि परत तिला असते. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर आता इथे जीवाला खूप थंडी वाजत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघत असते नंदिनी त्याच्याकडे. तर आता इथे नंदिनी बघते चादराकडे आणि आता ती चादर घालणार असते बघा प्रेक्षक हो जीवाच्या अंगावरती. तर आता इथे जीवा मात्र झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी घालते चादर त्याच्या अंगावरती. तर आता जीवा पाठीमागे वळतो आणि बघतो तर नंदिनी असते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा नंदिनीकडे बघतो. तर आता इथे जीवा उठतो बघा प्रेक्षक हो, उभारतो आणि आता तो बघत असतो आता इथे नंदिनीकडे. बसतो आता तो आणि बघतच असतो नंदिनीकडे. तर आता इथे नंदिनी जवळ जाते जीवाच्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी जीवाला जवळ आलेलं दाखवलंय. तर आता इथे नंदिनी तिची जागा सोडून जीवाच्या बाजूला आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रोमॅन्स दाखवलंय जीवा आणि नंदिनीमध्ये. ते दोघे एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माणिनी देवासमोर थांबवून पाया पडत असते. बाप्पा जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा आता हव्या कशा नात्याकडे वळू लागलोय. पार्थ काव्या जीवा आणि नंदिनी आता एकमेकांमध्ये गुंतत चालले आहेत. अगदी हे दिसतंय मला असं म्हणते आता इथे माणिनी देवासमोर थांबून. बाप्पा असं म्हणते आता इथे माणिनी माझ्या मुलांच्या सुखाकडे लक्ष असू देत असं म्हणते माणिनी. काय कॉन्फिडन्स चालू आहे वाटतं बापासोबत असं म्हणतो आता जीवा तिथे येऊन. तर आता माझं आणि बापान चालूच असतं असं म्हणते माणिनी. असं म्हणतो आता जीवा तुझं काय रे कुठे गेला होतास असं म्हणते आता इथे माणिनी. तूही बाहेर पार्थही बाहेर म्हणजे सुट्टी सुट्टी आज म्हणता आणि बाहेर भटकत बसता असं म्हणते माणिनी. तर आता जीवा म्हणतो काय लपवलंस काय असं म्हणते माणिनी. मी असं म्हणतो आता इथे जीवा. काय लपवतोयस असं म्हणते आता इथे माणिनी. तुझ्यासाठी गंमत आणली असं म्हणतो आता इथे जीवा. माझ्यासाठी असं म्हणते आता इथे माणिनी. खरंच हो असं म्हणतो जीवा. वा वा असं म्हणते आता इथे माणिनी. काय काय आहे काय असं म्हणते माणिनी. ते आई उघडू नकोस ना माझ्यासमोर उघडू नकोस गिफ्ट आहे असं म्हणतो जीवा. असं का ठीक आहे असं म्हणते आता इथे माणिनी. आणि काहीतरी दिसतंय मला पाठीमागे असं म्हणते माणिनी. काय काय छी छी ही बॅग. तर आता इथे त्यांनी दुसऱ्यांसाठी पण गिफ्ट घेतलं असतं बघा प्रेक्षक. तर माणिनी म्हणते कुणासाठी असं म्हणते माणिनी. नाही असं म्हणतो आता इथे जीवा. बरं हे जिच्यासाठी आहे तिला देऊन यायचा पटकन असं म्हणते आता इथे माणिनी. किती गोड आहे म्हणजे असं म्हणतो आता इथे जीवा. तेवढ्यातच आता इथे पार्थ येतो बघा प्रेक्षक हो. काय करते आई असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे वा असं म्हणते आता इथे माणिनी. तू पण आलास असं म्हणते माणिनी. तू काय आणलंस माझ्यासाठी असं म्हणते माणिनी. मी काय आणू तुझ्यासाठी असं म्हणतो पार्थ. काही नाही आणलंस का असं म्हणते माणिनी. छी मग काय उपयोग तुझा. माझा धाकटा मुलगा बरा माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय असं म्हणते माणिनी. ह्यालाच काळजी आहे माझी तुला काय नाही असं म्हणते माणिनी. अगं अशी कशी आमच्या गोड आईची मला पण काळजी आहे असं म्हणतो पार्थ. आणि हे घे म्हणून गजरा देतो आता तो माणिनीला बघा प्रेक्षक हो. आणि काय त्याच्यात असं म्हणते माणिनी. काय नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. दाखव ना असं म्हणते माणिनी. बरं ठीक आहे
म्हणजे जिच्यासाठी आणलेस तिला लवकर नेऊन दे जा असं म्हणते मानिनी. तर आता इथे पार्थ पण जातो बघा प्रेक्षक. आज काय गिफ्ट दे की आहे असं म्हणते आता इथे मानिनी. असं म्हणते मानिनी. वा वा असं म्हणते आता इथे मानिनी. विक्रम मुलं अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालले असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता गजरा बघते मानिनीने तिचा सुगंध घेते ती. तर आता इथे नंदिनी आपली रूम साफ करत असते. तर आता जीवा येतो म्हणतो चकाचक बाई दिस इज फॉर यू असं म्हणतो जीवा. अरे असं म्हणते आता इथे नंदिनी हे काय आणलं? माझ्या पहिला पगारातून काहीतरी आणलं असं म्हणतो जीवा. अरे बघ तरी असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी उघडते बघा प्रेक्षक आणि त्याच्यामध्ये गिफ्ट असतं आणि त्याच्यामध्ये साडी असते बघा प्रेक्षक तर कसं वाटलं असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे सोन्याचं काहीतरी घेऊन आलेलं असं बघा प्रेक्षक पार्थ काव्याला. काय हा तसं म्हणते आता इथे काव्या. नाव्यातून त्याकडे नेण्याचं असं काहीतरी आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे नंदिनी उघडते बघा प्रेक्षक तर आता साडी असते ती. तर आता इथे जेव्हा बघतो नंदिनीकडे आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे बघते आणि दोघेही खूप खुश होतात. कारण आता नंदिनीला फर्स्ट गिफ्ट आणलेलं असतं ना जीवाने आणि खूप छान साडी दाखवली बघा प्रेक्षक तर आता साडीकडे बघते आता इथे नंदिनी. तर आता इथे पार्थ काव्याला सुद्धा देतो ते गिफ्ट. तर आता इथे ती बघते बघा प्रेक्षक ते सोन्याचं गिफ्ट. तर आता त्याच्यामध्ये काव्यार्थ लिहिलेलं पेंडेंट असतं बघा प्रेक्षक आणि आता इथे काव्या बघते आणि खूप खुश होते ते पेंडेंट. तर आता पार्थ बघतो तिच्याकडे आणि डोळा मारतो. तर आता लाजते बघा प्रेक्षक काव्या. तर आजचा भाग इथे समतोर बघूया तरीक्यामध्ये काय ते. रोज मस्तपैकी थंडगार बिअर पिऊ आणि कधीतरी ओकेशनला एखादी महागडी स्कॉच काढून पिऊन हळूहळू घोट घेऊ असं म्हणतो जीवानंदिनीला. ही वेगळी मजा आहे ना. साडीचं कौतुक सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलंस? तुम्ही पुन्हा चालू केलेत का असं म्हणते नंदिनी जीवाला चिडून. पेंडेंटमुळे माणसाचं स्वातंत्र्य टिकून राहतं असं म्हणतो आता इथे पार्थ. पेंडेंट्स आणि स्वातंत्र्यांचं काय संबंध असं म्हणते आता इथे काव्या. हे पेंडेंट तुम्ही जेलमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र पण घालू शकता असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे समजून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.